एकेकाळी एक छोट्याशा गावात रोहित आणि मीना नावाचे दोन तरुण प्रेमी राहत होते. रोहित एक मुक्त उत्साही कलाकार आणि मीना एक अभ्यासू राखीव मुलगी असल्याची शक्यता नसलेली जोडी होती. परंतु त्यांच्यात मतभेद असूनही ते प्रेमात पडले होते आणि एकत्र राहण्याचा त्यांचा निर्धार होता. जेव्हा रोहित शहरात गेला आणि स्थानिक कॉलेजमध्ये जाऊ लागला तेव्हा त्यांची प्रेमकथा सुरू झाली. मीनाच्या बुद्धिमत्तेकडे आणि शांत सौंदर्याकडे तो लगेच आकर्षित झाला आणि लवकरच त्यांची मैत्री झाली. त्यांनी एकत्र जास्त वेळ घालवल्याने त्यांची मैत्री प्रेमात फुलली. तथापि मीनाच्या कठोर पालकांना तिच्या जोडीदाराच्या निवडीबद्दल आनंद झाला नाही. त्यांनी नेहमी त्यांच्या पार्श्वभूमीच्या कोणाशी तरी विवाह करण्याची कल्पना केली होती आणि रोहितच्या कलात्मक कार्याने ते प्रभावित झाले नाहीत. त्यांनी तिला त्याच्याकडे पाहण्यास मनाई केली आणि मीनाला तिचे रोहितवरील प्रेम आणि तिच्या कुटुंबावरील निष्ठा यात फाटा दिला. रोहित आणि मीना यांनी आव्हानांचा सामना करूनही त्यांचे प्रेम सोडण्यास नकार दिला. ते तरीही लपून छपून भेटत राहिले. मिळेल तेव्हा क्षण चोरत राहिले. ते टेकड्यांवर लांब चालत जात असत. भविष्यासाठी त्यांची आशा आणि स्वप्ने शेअर करत असत. रोहित अनेकदा मीनाचे पोर्ट्रेट रंगवत असे. तिचे सौंदर्य आणि चैतन्य कॅनव्हासवर टिपत असे. त्यांचे नाते अधिक घट्ट होत असताना रोहितने एक धाडसी पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. तो एक उत्कृष्ट नमुना तयार करील जो मीनाचे हृदय पकडेल आणि तिच्या पालकांना तिच्यावरील प्रेमाची खात्री देईल. त्यांनी अनेक आठवडे खूप परिश्रम केले. आपले सर्व प्रेम आणि उत्कटता पेंटिंगमध्ये ओतली. शेवटी तो दिवस आला जेव्हा त्याने मीनाला पेंटिंगचे अनावरण केले. तिचे केस तिच्या पाठीवरून खाली आलेले आणि तिचे डोळे प्रेमाने चमकणारे तिचे एक आश्चर्यकारक पोर्ट्रेट होते. मीनाला अश्रू अनावर झाले होते आणि तिला त्या क्षणी कळले होते की ती रोहितशिवाय राहू शकत नाही. तिने तिच्या पालकांना भेटायचे आणि रोहितवरील तिच्या प्रेमाबद्दल सत्य सांगायचे ठरवले. सुरुवातीला ते रागावले आणि नाराज झाले, परंतु जेव्हा त्यांनी पेंटिंग पाहिली आणि रोहितचे त्याच्या मुलीवरील प्रेमाची खोली पाहिली तेव्हा ते मागे हटले. रोहित आणि मीना शेवटी एकत्र राहू शकले आणि त्यांचे प्रेम आणखी घट्ट झाले. वाटेत ते येणाऱ्या आव्हानांना तोंड देत राहिले, पण त्यांना माहीत होते की त्यांच्या प्रेमासाठी संघर्ष करणे योग्य आहे. अनेक वर्षांनंतर जेव्हा त्यांनी त्यांच्या प्रेमकथेकडे मागे वळून पाहिले तेव्हा त्यांना कळले की ती खरोखरच किती अनोखी आणि खास होती. वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे आणि वेगवेगळ्या आवडी असलेले ते दोघे खूप भिन्न लोक होते, परंतु कसे तरी त्यांनी एकमेकांना शोधले आणि एक प्रेमकथा तयार केली जी खरोखरच अतरंगी होती.